जनरली सांगता येतं जे रस्ते वगैरे होते ना सगळे फोडून ठेवलेत. ड्रेनेज जोडाचे जे अर्धे ठेवलेत. काय सगळे संडास पॅक आहे ते सगळे वस्तीतले पूर्ण पॅक. सोडून कारण की प्रभाग क्रमांक ही 7 शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मागच्या वेळेस पण शिवसेनेचे 4ही नगरसेवक पॅनल त्यांचाच बसलेला, ह्या बारी पण त्यांचाच बसेल. काय होणार नाही इथं. काय होणार नाही कसं काय असं म्हणताय? का तर मी जुना माणूस आहे, राणीचा मोठा झालो. हे आमचं 7 बारी हे आहे ना नेरळवरची बाथरूम तुंबलेलेच आहेत 80%. लोक उदबत्ती लावतात, आम्ही उदबत्ती लावतो. मग या संदर्भात तुम्ही महापालिकेला वगैरे सगळ्याला बोललो, सगळ्यांना अर्ज दिलेला आहे, कोणी सुद्धा त्याच्यावर रिॲक्शन घेत नाही. येतेच बघतेच निघून जात. हो, ही शिवसेनाच करणार आता आमच्याकडलं. आमच्या वार्डात ह्यांनीच आहे त्याने काता उभारलेले. मग आता आम्ही शिवसेनेने आम्हाला जराशी मदत करावी अशी आमची इच्छा आहे. त्यांनी गोमाताने त्यांना निवडून द्या. अमोल बापू शिंदे आहेत, अनिकेत भाऊ पिसे, यांचं पॅनल फक्त निवडून द्या. नमस्कार, युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, आपण सध्या आहे सोलापूर शहरात. सोलापूर शहरातील मोरारजी पेठेत आपण सध्या आहे. मोरारजी पेठेमधील हा प्रभाग क्रमांक 7 आहे आणि एकंदरीत सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आता लागलेली आहे, बिगुल वाजलेला आहे. अर्ज भरण्याचं शेवटचं काही दिवस उरलेलं आहेत आणि 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल, असं एकंदरीतच सोलापूर महानगरपालिकेचं वेळापत्रक निवडणुकीचं जाहीर झालेलं आहे. त्याच अनुषंगानं आपण सोलापूर शहरात फिरत आहोत आणि सोलापूर शहरातील मोरारजी पेठेत प्रभाग क्रमांक 7मध्ये आपण सध्या आहोत. प्रभाग क्रमांक 7मधील मतदारांची एकंदरीत प्रतिक्रिया काय आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर काय म्हणतात एकंदरीतच प्रभाग क्रमांक 7मधील मतदार, त्यांच्या काय आहेत भावना हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? आकाश भाऊ सुरवस्ती. इथलंच का तुम्ही राहता? इथलं निरावस्ती. आता इथं महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. नक्की काय सोलापूरकरांच्या समस्या आहेत किंवा काय येणाऱ्या पक्षाकडनं समस्या असतील किंवा पुढं तुम्हाला वाटणाऱ्या पुढं सोडवण्यासाठी कटलं समस्या तसं सोडवतीनच, पण समस्या पण आहेत. ती आता रोडचं काम म्हणा, डिरनीस काम म्हणा, पाण्याचं समस्या ह्यांनीच सोडवतील. कारण की प्रभाग क्रमांक ही 7 शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मागच्या वेळेस पण शिवसेनेचे 4ही नगरसेवक पॅनल त्यांचाच बसलेला, ह्या बारी पण त्यांचाच बसेल. त्यांच्या कामाची पद्धत पण चांगली आहे, काम पण व्यवस्थित करतात, सुधारणा पण भरपूर झालेली आहे. आता थोडीफार अडचण तर येणारच, पण सुधारणा भरपूर झालेली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला आहे थोडक्यात. हा कोण आहेत शिवसेनेचे उमेदवार? शिवसेनेचा हे बालेकिल्लाच आहे. मागच्या वेळेला 2017ला जेव्हा इलेक्शन झालं होतं नगरसेवकचा, शिवसेनेचे 4ही उमेदवार निवडून आलते. ह्या बारीला पण 4ही उमेदवार निवडून येणार ही 100% आम्हाला खात्री आहे. वाटते का शिवसेना म्हणजे सोलापूर शहराचा कायापालट करू शकते असं वाटतं? करू शकेल 100%. मामा काय नाव? नमस्कार. बोला. नमस्कार. नाव काय आपलं? दिलीप जनार्दन सुरवशे. इथंच का तुम्ही राहणार? हो या. बरं, महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे सध्या. बर, काय त्या अनुषंगानं तुमचं काय मत आहे? म्हणजे काय समस्या असतील किंवा समस्या सोडवलेल्या आहेत काय, म्हणजे काय? आतापर्यंतच्या 10 वर्षामध्ये आम्हाला काहीच माहीत नव्हतं. बरं. पण आमचे स्थानिक नगरसेवक होते त्या टायमाला आम्हाला वाटत होतं, पण आता स्थानिक नगरसेवक नसल्यामुळं आम्हाला काय जाणवलं नाही जास्त. म्हणजे स्थानिक नगरसेवक कोण होते काय? मनोहर सपाटे. बरं. आता सध्या भारतीय जनता पक्षाचा अगोदर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती सोलापूर महानगरपालिकेवरती. कुठली कामं झालेली आहेत, कुठली राहिलेली आहेत? एक नागरिक म्हणून सामान्य तुम्हाला काय वाटतं? आता घरगुती सांगता येत नाही, जनरली सांगता येतं जे रस्ते वगैरे होते ना सगळे फोडून ठेवलेत. ड्रेनेज जोडाचे जे अर्धे ठेवलेत. काय सगळे संडास पॅक आहे ते सगळे वस्तीतले पूर्ण पॅक आहे ते. आम्ही वस्तीतले नगरसेवक म्हणजे हे मतदार आहोत. काय वस्तीतले अर्ध्याच्या वर तर संडास बाथरूम तुंबलेलेच आहेत 80%. लोक उदबत्ती लावतात, आम्ही उदबत्ती लावतो. मग या संदर्भात तुम्ही महापालिकेला वगैरे सगळ्याला बोललो, सगळ्यांना अर्ज दिलेला आहे, कोणी सुद्धा त्याच्यावर रिॲक्शन घेत नाही. येतेच बघतेच निघून जाते. पूर्ण ते भरले ना असं सार्वजनिक संडास. फोटो वाटत असेल तुम्हाला 2 ठिकाणचे सार्वजनिक संडासचे पत्ते देतो, तिथं जाऊन आता सुद्धा बघा. आता सुद्धा तुमचा कॅमेरा घेऊन जावा आणि बघा काय परिस्थिती आहे. अक्षरशः त्या सार्वजनिक संडासच्या पाणी चेंबरला लाईनच नाही. माझ्या घरासमोर संडास आहे.
मच्छर अगरबत्ती लावतो, उदबत्ती लावत नाही घरात आम्ही, अशी परिस्थिती आहे. बरं आता एवढ्या इतक्या समस्या आहेत त्यावरती एक मतदार म्हणून काय तुम्हाला उपाय वाटतो? मग ते सांगितलं ना, आमच्या हक्काचा, आमच्या जवळचा माणूस आम्ही निवडून देणार. कारण आमच्या वस्तीतलं मतदार आम्ही आहे. साहेबांनी केलेली कामं त्याच्यावर ह्यांनी 10 वर्ष ढकललेत, एकही काम केलेलं नाही ह्यांनी. आमचे साहेब होते 10 वर्षाखाली, त्यांनी पूर्ण कामं केली आहेत सर्व. त्या कामाच्या शिदोरीवर ह्यांनी 10 वर्ष तरले, मग आता इथून नाही. एवढंच आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, अजून घेऊ आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया. मामा नमस्कार, कुठलं इथंच का? काय नाव? रामदास हरिदास शिंदे. शिंदे. बरं, आता महापालिकेची निवडणूक लागलेली आहे सध्या, काय वाटतंय म्हणजे निवडणुकीविषयी? विषय चांगला आनंदात आहे. आनंद आहे. काय समस्या सोडवलेल्या, काय विकास झालाय, असं काय काय होणार नाही इथं. काय होणार नाही? कसं काय असं म्हणताय? का तर मी जुना माणूस आहे, बरं. राणीचा मोठा झालो. बरं. हे आमचं 7 बारी हे आहे ना नेरळवरची, त्यामध्ये समजा आखणी कहाणी माहीत आहे. जे आम्हाला पुढाऱ्यानं सरकारनं चांगलं केलं, चिकनातलं वर काढलं, पण आता हे पान पलटलंय, आम्ही काय सांगू शकत नाही. बरं, निवडणुकीविषयी काय बोलू शकत नाही तुम्ही? नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? संदीप डोंगरे, 1180 जुनी पोलीस लाईन, मोरारजी पेठ. बर, किती आहे वार्ड क्रमांक? 7. कशी कशी सध्या स्थिती आहे? आता महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे. महापालिकेची निवडणूक लागली आहे. आत्ता आम्हाला परवा दिवशी आमचे युवा नेते ज्ञानेश्वर अप्पा झपाटे यांनी पक्षप्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये. तेवढंच माहीत आहे. त्याच्या पुढचे कुठले अजून कुठल्या पक्षाचं काय आम्हाला अजून काय म्हणजे आमच्या कानावर आलेलं नाही आहे. बरं, वार्डातल्या काय समस्या, रस्ता आहे, गटार आहे, पाणी आहे, त्याविषयी काय तर सांगा. का नाही बघा, तिथं माझी ड्रेनेज आहे, अजून रिपेरिंग आहे. मागे एकदा 2 वर्षाखाली इथे रोड केले होते निराळे वस्ती, ते हिरज नाका, जुना हिरज नाका, ते रोड केणाऱ्यांनी केले. कोण केले आपल्याला कुणाला विषयी बोलायचं नाही, पण मधीच कोणतरी आलं आणि पाईपलाईन काढले. ते पाईपलाईन काढले, तिथं पण अर्धवट केले. माझा जसा तुम्ही फोटो काढाला तसं रोडचा पण काढून दाखवा. त्याला मधनंच कोण कॉन्ट्रॅक्टदार आहे, त्याने सिमेंट कॉन्क्रीटचा रोड केलेला आहे. आता यात तर काही ना 12 महिने सुधारणा तर व्हावंच लागणार आहे. जो तो माणूस स्वतःच्याच हे केलं म्हणजे वेगळं होतात. आम्ही इथले रहिवासी आहे. आज 8-10 वर्ष झालं मी इथं धंदा करतो, माझं शॉप आहे इथं. म्हणजे आता महापालिकेची निवडणूक होऊन जवळजवळ 8 वर्ष झालेत. 8 वर्षात 3 वर्ष तर प्रशासन काय ते प्रशासकच होते. त्यामुळं आम्ही कुणाला ऑब्जेक्शन घेतलं पण नाही आणि ह्याच्या पुढे घेणार पण नाही. मग ज्या वेळेस आपले जे हक्काचे नगरसेवक होतील त्यांच्याकडे आम्ही हक्कानं काम घेऊन जाऊ. म्हणजे थोडक्यात हक्काच्या माणसांना तुमचं प्राधान्य असणार. हां, कोणी पण असो, हक्काचा माणूसच असावा आणि तो आपला घरातलाच असावा, रहिवासी. आणि आता कुठल्या पण पक्षातलं झालं तरी पण तो रहिवाशीच राहणार आहे आमचा. आता ज्ञानेश्वर अप्पा झपाटे आमचे, देवेंद्र कोटे इथं राहतात, नाना काळे, अमोल शिंदे पण इथं. पण हा वार्ड गेल्या वर्षीपासून 7ला चोपाडापासून इकडे अटॅच केलेला आहे. म्हणजे ही एकच पूर्ण झाल्यात जमा आहे. कोणी पण यावं, पण आमचे गोरगरिबाची कामं व्हावं एवढीच इच्छा आहे. गायकवाड इथंच आहे का? नेरळ वस्तीमध्ये राहायला आहे मी. बर, हां. तर महापालिकेची निवडणूक लागली माहिती आहे ना? हां, मला माहिती आहे की. मग आता काय सध्या म्हणजे काय एक युवक म्हणून काय तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या युवक म्हणजे माझं युवक म्हणून काय म्हणायचं आहे की रोजगार मिळावा सगळ्या लोकांना. आणि ही आमच्या वस्तीतले आप्पासाहेब सपाटे यांच्या घरचे उभारलेत आता सध्याला. हां, मग त्यांनी सगळ्यांनी गोमताने त्यांना निवडून द्या. अमोल बापू शिंदे, अनिकेत भाऊ पिसे, यांचं पॅनल फक्त निवडून द्या. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अजून नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं, कुठं राहायला? काय ईश्वर तानाळे माडिक निराळ वस्ती राहायला. निराळे वस्तीला. आता महापालिकेची निवडणूक लागली, आता काय सध्या समस्या वगैरे किंवा कोणाची हवा वाटते सध्याची काय? आता सध्या तर BJPची हवा वाढते महानगरपालिकेत. बर, अजून राजकारणात काय पलटापलटी होईल अजून काय सांगता येत नाही. तिकीट जोपर्यंत कन्फर्म कळत नाही तोपर्यंत. बर. अगोदर भारतीय जनता पार्टीच होती सत्तेत सोलापूर महापालिकेची. काय म्हणजे काय कामं झालेत का किंवा काय राहिलेत काय असे काय? थोडेफार कामं पण झालेत चांगल्या प्रकारे बर. इथं.
वस्तीमध्ये आमचं पण झाले थोडेफार चांगले कामं, असे काय अडचण येत नव्हती. नेते आमदार झाले तरी पण त्यांनी सपोर्ट करत होते, त्यांनी वेळोवेळी लक्ष देत होते वाढत. सोलापूर महापालिकेचं म्हणजे राजकीय आता तुम्हाला नक्की काय वाटतं की महायुती एकत्रित लढली पाहिजे किंवा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित लढली पाहिजे असं वाटतं? दोन शिवसेना आणि भाजप एकत्रित लढली पाहिजे, त्यावर तरच काय तर विकासाचे कामं होईल. सेपरेट कुठला पक्ष आला तर विकासाचे कामं होत नसतील. काकू नमस्कार. नमस्कार. काय इथंच का राहायला? हो इथंच आहे, जुनी पोलीसला राहायला आहे मी, जुनी पोलीस मुरारी पेठ. मग इथं मी आता निराळ वस्ती किंवा ही फुलावरचे कॉमिटी आहे. इथं रस्त्याचं प्रॉब्लेम म्हणजे कसं खड्डे वगैरे आहेत, पाणी जरा घराने प्रॉब्लेम म्हणजे दुकानाने वगैरे जाते या, जरा पाण्याची व्यवस्था नीट पावसाच्या करावे, रोड चांगला करावे. म्हणजे कसं आहे की माणसांनी जाणे येण्याचा प्रवास वगैरे लांबचा असतंय जाणाऱ्यांना, त्यांना व्यवस्था जरा रोडची चांगली असावी. मुलांनी शाळेला वगैरे जातात त्याची जरा नीटनेटकी सोय करावे असं म्हणणं आहे माझं. कामं करावे जरा अगोदर ही तक्रार वगैरे तुम्ही कोणाकडे केली नव्हती? कोणाकडे करावं सर, इथं आमच्यापाशी कोणच येऊ शकत नव्हतं की. मग आता इथून असं झालं चाललंय तर हे जरा आता रोड मोठा वगैरे करले तर लेकरांची मुलांची शाळेची जरा व्यवस्था करावी, जाणे येण्याची. रोडचा जरा अशी प्रॉब्लेम आहे, जरा ते रोडचे व्यवस्थित करून देणे ही आता महापालिकेची निवडणूक लागली, आता उमेदवार तुमच्या समोर आहेत, म्हणजे कोण काम करेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे हो ही शिवसेनाच करणार आता आमच्याकडलं, आमच्या वार्डात ह्यांनीच आहे ते आता उभारलेले. मग आता शिवसेनेने आम्हाला जराशी मदत करावी अशी आमची इच्छा आहे. मदत करावी अशी इच्छा आहे शिवसेनेला? हो म्हणजे का आता आमच्या वार्डातल्याच असले आहेत ना थांबलेले, मग त्यांनी आम्हाला सहकार्य करावं असं आमची इच्छा आहे, बाकीचं काही नाही. ठीक आहे. अजून काय नागरिक आहेत बोलतात? तरुण दिसतेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? मी रोहित पांढरे. इथं सगळ्या डेरणे जी सर्व घाण ही सगळी गटार सगळं तसंच आहेत. ही संडाचं बंद दिवस झाले, संडाचं काम नाही केलं, काय नाही केलंय, दुरुस्ती नाही. इथली सिटीतली काय म्हणजे कायच कामं नाहीत, आमच्या वार्डातले कायच कामं नाही. सगळे रोड तर काय नाही, खड्डा आहे का खड्ड्यात रोड आहे काय कळत नाही. आता स्मार्ट सिटी होणार आहे की सोलापूर मध्ये? स्मार्ट सिटी एक नंबरचं नाव आहे, कायच कामं नाही ती. कुठलं स्मार्ट सिटी, मेन सिटीत आहे रोड, तरी पण कामं नाही. इथून स्टँड जवळच आहे, स्टँडचाच मेन रोड आहे, कामं नाहीत काय नाहीत. मुलकाची गर्दी, मुलकाचं ट्रॉफिक, मरणाची कामं तशीच आहे. सगळं तुंबलंय सगळं. ती संडा बाथरूम बंद आहे, संडा बाथरूम नावालाही बाथरूम आहे बंद आहे. पण 4 नगरसेवक मागं नगरसेवक राहते, याच्या मागच मागच्या लाईनीत एक काम नाही. तर काय सांगा, सगळं तसंच आहे कामं. महानगरपालिकेची आता निवडणूक लागलेली आहे, आता तुम्ही एवढ्या समस्या सांगताय, मग कोण समस्या सोडवला असं वाटतं तुम्हाला? समस्या कोणच सोडत नाही. ती नगरसेवक फक्त निवडणुकीच्या टायमालाच येतात, बाकी टायमाला येत नाही. इतर टायमाला कधीच येत नाही ती. पण आता तुम्हाला बाबा काय वाटतं, बाबा हक्काचा एखादा माणूस आहे का, बाबा त्या माणसाच्या हाताला धरून तुम्ही काम? पालकमंत्री देशमुख साहेब, दुसरं कोण नाही. तेवढंच तीच माणूस येते आला तर, दुसरं कोण येत नाही. देशमुख साहेबच, विजयकुमार देशमुख मालकच. बाकी कोण येत नाही. आला तर तेच माणूस केला तर काम त्यांनीच करावं, नाही तर बाकी कोण करण्यासारखं वाटत नाही मला तर. ठीक आहे. तर दर्शक हो, आपण आता मोरारजी पेठेतील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. वार्ड क्रमांक 7 नंबर आहे हा. तर बऱ्याचशा संमिश्र प्रतिक्रिया नागरिकांच्या इथल्या मतदारांच्या आल्या. रस्त्याची समस्या असेल, संडाची इथंच पाठीमागची समस्या असेल आणि तुंबलेल्या गटारींची समस्या असेल, बरेचसे नागरिक बोलताना दिसले. मग सोलापूर महानगरपालिकेच्या एकंदरीतच ह्या निवडणुकीमध्ये काय घडणार किंवा हे वार्ड क्रमांक 7 मधील नागरिक कोणाच्या बाजूने कौल देणार हे त्या काळात बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, युवा महाराष्ट्र न्यूज हा संपूर्ण सोलापूर महानगरपालिकेच्या एकंदरीत निवडणुकीवरती लक्ष ठेवून असणार आहे. ग्राउंड रिपोर्ट असतील किंवा विविध कॉर्नर सभा असतील, मोठ्या सभा असतील, ह्यांचं कव्हरेज आपण युवा महाराष्ट्र न्यूजवरती करणारच आहोत. तर आमच्या युवा महाराष्ट्र न्यूजशी कनेक्ट व्हायला विसरू नका. आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. धन्यवाद.